आपण होम डिलिव्हरी म्हणतो तर होम पिकअप पण आहे. म्हणजे सेलरच्या बाजूने पण आपण विचार केलेला आहे की जर इंडियन पोस्ट पकडलं आपण, तर इंडियन पोस्ट फक्त घेतलेलं पार्सल डिलिव्हर नाही करणार, तर ते पार्सल पिकअप पण इंडियन पोस्ट करेल. त्याच्या थ्रू ती गोष्ट पूर्ण राऊट केली जाईल आणि जिथं जिथं भारतात इंडियन पोस्ट आहे तिथं तिथं ही गोष्ट पोहोचू शकेल. आणि अमृतचा आणि भारतीय पोस्ट यांचा जो करार झालेला आहे त्या करारामधून त्यांनी इतकं स्पष्ट केलेलं आहे की भारतातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागातील दुर्गम एरियामधनं त्यांचा पोस्टमन जाणार, पिकअप करणार आणि कुठेही तो डिलिव्हरी पण करणार आहे. आणि त्यांचे जे दर आहेत ते इतके कमी आहेत की कुठलाही कुरिअर कंपनी त्यांच्याशी कॉम्पीट करू शकत नाही. त्यांची यंत्रणा एवढी मोठी आहे की साधारणतः 5 लाख पोस्टमन भारतामध्ये काम करतात. त्यामुळे एवढी स्ट्रॉंग जी एक संघटना आहे भारतीय पोस्टची, ती जर अमृतपेठ सोबत आहे आणि ती सुद्धा इतक्या लोएस्ट रेटवर काम करत असेल, तर मग आपले जे काही अमृतपेठवर येणारे जे उत्पादक असतील त्यांचा निश्चितपणे फायदा होणार. हो, नक्की. आता विचार करा, मला जर एखादी गोष्ट घ्यायची जी 300 रुपयाला आहे, मी त्याच्यावरती जर अजून 100 रुपये अजून द्यायचे म्हणले होम डिलिव्हरीसाठी, तर मी म्हणेन की मला न घेतलेलं चांगलं, मी कुठेतरी जवळ जाऊन दुसऱ्या दुकानातून घेतो. बरोबर. तेच जर तुम्ही म्हणताय तसं इंडियन पोस्ट आलं आपल्या फ्रेममध्ये ओव्हरऑल, तर इथे फायदा होईल की मला 30 रुपये फक्त वरती द्यायला लागतात, 100 रुपये नाही. तर माझा विचार बदलू शकतो इथे की इंडियन पोस्ट आहे, विश्वासू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला फक्त 30 रुपये वरती द्यायचे आहेत, तर मला 300 आणि वरती 330 रुपयात हा माल माझ्या घरी मिळतोय दारात. तर कधीही चांगलंच आहे. त्याच्यामुळे फार उलाढाली वाढतील, लोकांची घेण्याची इच्छा वाढेल आणि जे काय कन्व्हिनियन्स फी आपण मोठ्या प्लॅटफॉर्मला पे करतो त्याच्याऐवजी लोकल इकोसिस्टीममध्ये ते पैसे मिसळले जातील. बरोबर आहे. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी होणार आहे की मोठमोठ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये कमिशनसाठी म्हणून जी रक्कम त्यांना गोष्ट अशी होणार आहे की मोठमोठ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये कमिशनसाठी म्हणून जी रक्कम त्यांना कमिशन म्हणून द्यावी लागते, ती रक्कम त्या मोठमोठ्या कंपन्यांना देण्याऐवजी ती रक्कम डायरेक्टली ह्या गरीब लोकांना मिळेल. अमृतपेठवर सर्वसामान्य व्यावसायिकांनी किंवा प्रोडक्शन करणाऱ्यांनी अपलोड केलं तर त्याचा आर्थिक प्रभाव कसा काय दिसू शकेल? काय फरक पडणार आहे त्याच्यामुळे? बरोबर, खूप चांगला प्रश्न आहे. मी आता याच्यात एकदम सिम्पली एक बेसिक मॅथ ठेवतो आपल्या पुढे की समजा एक दुकानदार आहे किंवा एक दुकानदार किंवा कोणी आहे ज्याला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती यायचं किंवा आलेला आहे, त्याचा फक्त 5,000 रुपये महिना जरी बिझनेस अमृतपेठ वरती आल्यानंतर वाढला, हे काही 4 प्रोडक्ट्स काही 10 प्रोडक्ट्स विकूनही 5,000 बिझनेस होऊ शकतो महिन्यातून. 5,000 महिन्यात फक्त 5,000 रुपये. तर जर आपण अमृतपेठ वरती 10,000 प्लॅटफॉर्म्स अशा 10,000 लोक आणली ज्यांचा 5,000 बिझनेस वाढला, तर महिन्याचा ओव्हरऑल 50 कोटीचा सरासरी बिझनेस आपण थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेत पुरवतो. म्हणजे वर्षाला 600 कोटी होतात. बरोबर. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे म्हणजे जे लोक ग्रामीण भागातून शहरात न येता ग्रामीण भागातच त्यांचा व्यवसाय करू शकतील. एकदम बरोबर. म्हणजे शहरांकडे जाण्याचा ओघ पण कमी होईल आणि 600 कोटी रुपये शहरी भागातून ग्रामीण भागाकडे फ्लो होतोय. बरोबर. ही मोठी अचिव्हमेंट राहील आपली, खूप मोठी राहील. आणि याचा फायदा हा की या गोष्टीमुळे लोकांमध्ये एक आत्मनिर्भरता तयार होते की हा मीही करू शकतो. जर एखाद्या उदाहरण घ्या की एखादी महिला आहे जिला मेथकूट येतं चांगलं किंवा लोणचं चांगलं बनवता येतं, तर आता तिची आर्थिक उलाढाल किती असणार आहे? एखाद्या शेजारच्या बाईनं मागितलेलं, गल्लीमध्ये मागितलेलं एका बाईचं लोणचं, पण तिनं जर अमृतपेठ वरती ही गोष्ट टाकली, उद्या उठून आपल्याला पुण्यात बसून कळालं की आम्हाला ग्रामीण भागातून चांगलं उत्कृष्ट पौष्टिक मेथकूट मिळतं किंवा लोणचं मिळतं, तर ते मी इथं बसून ऑर्डर करू शकतो. आणि त्या ऑर्डर केल्यामुळं तिचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे स्कोप वाढतो त्या व्यवसायाचा. तो पुण्या मुंबई सारख्या भागात येतो किंवा पूर्ण भारतभरात तो दिसायला चालू होतो. मग कोणीही कुठूनही ऑर्डर करू शकतं, कुठूनही त्या गोष्टीची मागणी येऊ शकते, मोठ्या ऑर्डर्स येऊ शकतात. आपल्याकडे अमृतपेठचा अजून एक फायदा, लिमिटेशन्स काही नाही आहेत ऑर्डरला. तुम्हाला जर 1 किलो पाहिजे किंवा 100 ग्रॅम पाहिजे किंवा 10 किलो हवा, हे तुम्ही ठरवून तुम्ही मागू शकता. आपलं मध्ये फक्त काही एक संबंध नाही, आपण फक्त मीडिएटरचं काम करतो. सो थेट ग्राहक ते दुकानदार किंवा थेट ग्राहक ते ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरचा सेलर, या दोघांमध्ये डायरेक्ट आपण संबंध एस्टॅब्लिशमेंट करून देतो. करेक्ट. आणि याच्यामध्ये दुसरा अजून एक विषय असा आहे की ग्रामीण भागामधल्या अगदी दूरस्थ क्षेत्रामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यावसायिक किंवा एखादा व्यक्ती ज्यांनी अमृतपेठवर एनरोल केलेला आहे, त्यांच्या घरी जाऊन अमृतपेठचे जे काही पोस्टमन आहेत, भारतीय पोस्ट बरोबर त्यांचा करार झालेला आहे, पोस्टमन त्यांच्या घरी जाऊन माल उचलणार आहेत. होम डिलिव्हरी आहे. बरोबर. आणि
त्यामुळे कुठलाही छोटा ग्राहक असेल आणि कुठल्याही ग्रामीण भागातला जरी असेल तर तिथला माल उचलला जाणार आहे आणि शहरामध्ये कुठल्याही एरियात पोहोचवला जाणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच मध्ये अजून एक आपण होम डिलिव्हरी म्हणतो तर होम पिकअप पण आहे. होम पिकअप म्हणजे करेक्ट. सेलरच्या बाजूने पण आपण विचार केलेला आहे की जर इंडियन पोस्ट पकडला आपण तर इंडियन पोस्ट फक्त घेतलेलं पार्सल डिलिव्हर नाही करणार तर ते पार्सल पिकअप पण इंडियन पोस्ट करेल. त्याच्या थ्रू ती गोष्ट पूर्ण राऊट केली जाईल आणि जिथं जिथं भारतात इंडियन पोस्ट आहे तिथं तिथं ही गोष्ट पोहोचू शकेल. आणि अमृतचा आणि भारतीय पोस्ट यांचा जो करार झालेला आहे त्या करारामधून त्यांनी इतकं स्पष्ट केलेलं आहे की भारतातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागातील दुर्गम एरियामधनं त्यांचा पोस्टमन जाणार, पिकअप करणार आणि कुठेही तो Drop डिलिव्हरी करू पण करणार आहे. नक्की. आणि त्यांचे जे दर आहेत ते इतके कमी आहेत की कुठलाही कुरिअर कंपनी त्यांच्याशी कॉम्पिट करू शकत नाही. हो. आणि त्यांची यंत्रणा एवढी मोठी आहे की साधारणतः 5 लाख पोस्टमन भारतामध्ये काम करतात. त्यामुळे एवढी स्ट्रॉंग जी एक संघटना आहे भारतीय पोस्टची ती जर अमृतपेठ सोबत आहे आणि ती सुद्धा इतक्या लोएस्ट रेटवर काम करत असेल तर मग आपले जे काही अमृतपेठवर येणारे जे उत्पादक असतील त्यांचा निश्चितपणे फायदा होणार. हो नक्की. आता विचार करा मला जर एखादी गोष्ट घ्यायची जी 300 रुपयाला आहे मी त्याच्यावरती जर अजून 100 रुपये अजून द्यायचे म्हणले होम डिलिव्हरीसाठी तर मी म्हणेन की मला न घेतलेलं चांगलं, मी कुठेतरी जवळ जाऊन दुसऱ्या दुकानातून घेतो. बरोबर बरोबर. तेच जर तुम्ही म्हणताय तसं इंडियन पोस्ट आलं आपल्या फ्रेम मध्ये ओव्हरऑल तर इथे फायदा होईल की मला 30 रुपये फक्त वरती द्यायला लागतात 100 रुपये नाही. तर माझा विचार बदलू शकतो इथे की इंडियन पोस्ट आहे, विश्वासू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला फक्त 30 रुपये वरती द्यायचे तर मला 300 आणि वरती 330 रुपयात हा माल माझ्या घरी मिळतोय दारात. खरंय. तर कधीही चांगलंच आहे. त्याच्यामुळे फार उलाढाली वाढतील, लोकांची घेण्याची इच्छा वाढेल आणि जे काही कन्व्हिनियन्स फी आपण मोठ्या प्लॅटफॉर्मला पे करतो त्याच्याऐवजी लोकल इकोसिस्टीम मध्ये ते पैसे मिसळले जातील. बरोबर आहे. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट अशी होणार आहे की मोठमोठ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये कमिशनसाठी म्हणून जी रक्कम त्यांना कमिशन म्हणून द्यावी लागते ती रक्कम त्या मोठमोठ्या कंपन्यांना देण्याऐवजी ती रक्कम डायरेक्टली ह्या गरीब लोकांना मिळेल आणि यांचा आर्थिक स्तर उंचावेल. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून सुद्धा अमृतपेठवर विकत घेणाऱ्यांनी यावं आणि त्यांनी अमृतच्या ज्या लोकांनी याच्यामध्ये अपलोड केलेला माल आहे तो त्यांनी खरेदी करावा. हो नक्कीच.